सनातन धर्मात एकादशी अत्यंत पवित्र आणि पुण्यकारक मानली जाते। वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशींचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे, परंतु चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी कामदा एकादशी म्हणून ओळखली जाणारी एकादशी विशेषतः फलदायी मानली जाते। हे एकादशी हिंदू नववर्षातील पहिली एकादशी असून ती भक्तांना आध्यात्मिक प्रगती आणि त्यांच्या इच्छापूर्तीची संधी देते। असे मानले जाते की या पवित्र दिवशी श्रद्धा आणि भक्तीने भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनातील पापांचा नाश होतो आणि सुख समृद्धी व मानसिक शांती प्राप्त होते। कामदा या शब्दाचा अर्थच इच्छा पूर्ण करणारा असा आहे, म्हणूनच हा उपवास भक्तांच्या पुण्यकारक इच्छा पूर्ण करणारा मानला जातो। पंचांगानुसार कामदा एकादशी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला साजरी केली जाते। 2026 मध्ये एकादशी तिथी 28 मार्च रोजी सकाळी 8:45 सुरू होईल आणि 29 मार्च रोजी सकाळी 7:46 संपेल। उदय तिथीनुसार कामदा एकादशीचा उपवास रविवार 29 मार्च 2026 रोजी पाळला जाईल। उपवास सोडण्याची वेळ सोमवार 30 मार्च रोजी सकाळी 6:31 ते 7:09 दरम्यान असेल। धार्मिक ग्रंथांमध्ये कामदा एकादशीला अत्यंत पवित्र आणि लाभदायक म्हटले आहे। पद्मपुराणानुसार हा उपवास व्यक्तीला मागील जन्मातील आणि या जन्मातील पापांपासून मुक्त करू शकतो। हा उपवास व्यक्तीला मुक्ती देतो आणि मोक्षाच्या दिशेने घेऊन जातो। म्हणूनच भक्त या दिवशी भगवान विष्णूच्या नावाचा जप करतात, त्यांची स्तुती गातात आणि त्यांचे ध्यान करतात। असे म्हटले जाते की जो कोणी भक्ती आणि शिस्तीने हे एकादशीचे व्रत पाळतो त्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो।